नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर खूप मोठ्या सत्याचा रविराज समोर उलगडा होऊन प्रियाचे भयानक सत्य रविराज समोर येताना आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता पिसाळलेल्या रविराजने रागाचा रुद्रावतार सुभेदारांच्या घरी जाऊन दाखवताच अश्विनची कॉलर पकडून आता प्रतिमाला घेऊन कायमचा सुभेदाराशी संबंध तोडून जेव्हा रविराज हा घरी येतो आणि घरी आल्यानंतर आता किल्लेदाराच्या घरातून ज्या वेळेस आता प्रिया ही किल्लेदारांच्या घरातून सुभेदारांच्या घरी आता सून म्हणून आलेली असती खरी, पण इकडे आता तन्वीच्या बेडरूममध्ये तिने तिच्या कपाटात लपून ठेवलेले गाठोडे आता रविराज समोर येऊन त्या गाठोड्यातील भयानक सत्याने रविराज हा प्रिया ही तन्वी नसल्याचा कसा खुलासा करतात आणि ते गाठोड्याचे सत्य आता मधुभाऊ समोर आणून भयानक सत्याच्या उलगड्याने प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य आता रविराज हे कसे समोर आणतात. प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य घेऊन रविराज ज्या वेळेस आता सुभेदारांच्या घरी येतात आणि भयानक प्लान करून अगोदरच ठरवून तयार केलेला प्लाननुसार झोपेतच प्रियाला पकडून प्रियाचा उजवा पाय आता पूर्णाजी समोर धरत प्रिया ही तन्वी नसल्याच्या सत्याचा भयानक उलगडा स्वप्नात नाही तर सत्यात रविराज करून देत सायली ही तन्वी असल्याचे सत्य कसे समोर येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता रविराज हा आता त्याचे काम आटपून पुन्हा किल्लेदारांच्या घरी आलेला असतो खरा, पण जेव्हा आता रविराज हा नागराज, सुमन आणि प्रतिमाचा चेहरा बघतो त्याच वेळेस नक्की घरी काहीतरी घडल्याचे रविराजच्या लक्षात येतं आणि सगळेजण आता रविराजशी बोलणे टाळत असताना रविराज डायरेक्ट आता त्यांना विचारल्यानंतर तन्वीने लग्न केल्याचे सत्य रविराज समोर येते आणि ते लग्न म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कुणाबरोबर नाही तर सुभेदारांच्या घरातील अश्विनसोबत लग्न करून तन्वी आता तिथे गेल्याचे सत्य समजताच आता रविराजचा संयम सुटलेला असतो. रागाने आता रविराज हा प्रतिमाला जाब विचारतो. रविराज म्हणतो की प्रतिमा, तुला कळतंय का, ज्या बापाने ज्या मुलीला जन्म दिला त्या बापाला मुलीचं लग्नसुद्धा तू माहीत करू दिलं नाहीस. किती मोठी चूक आहे आणि कशी वागलीस प्रतिमा तू. तेव्हा आता प्रतिमा हे सगळं पूर्णाजीने घडून आणले आणि तुम्हाला राग आल्यामुळे ही गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी पूर्णाजीने आम्हा सगळ्यांना बंदी घातली होती असे आता ज्या वेळेस आता प्रतिमा बोलते त्याच वेळेस आता रविराज म्हणतो की हे सगळं खरं आहे, पण तुला एक गोष्ट कळत नाही का प्रतिमा, अगं तू प्रियाची आई आहेस आणि मी बाप, आणि एक बाप लग्नामध्ये नसताना तू आपल्या मुलीचं लग्न कसं लावू देऊ शकतेस आणि कसं पूर्णाजीचं ऐकू शकतेस, तुला कळतंय का. आता रविराज समजावून घेतात आणि म्हणतात की त्या पूर्णाजीने आणि सुभेदारातील घरातील माणसांनी माझ्या मुलीचा आणि माझ्या बायकोचा वापर करून त्या तन्वीचं लग्न सुभेदारांच्या घराशी लावलं, पण आता मी त्यांना सोडणार नाही असे म्हणत रागाने रविराज आता हे सुभेदारांच्या घरी आलेले असतात. आणि आता सुभेदारांच्या घरी येताच आता रविराज मोठमोठ्याने आता पूर्णाजीला हाका मारू लागतात. इकडे आता सायली ही पूर्णाजीला देवळात जाण्यासाठी सांगत असतानाच रविराज तिथे येऊन आता ताबडतोब पूर्णाजी ही बाहेर येते. पूर्णाईपाठोपाठ कल्पना ही आलेली असते. रविराज आता पूर्णाजीला अश्विनच्या लग्नाचा जाब विचारतात खरा आणि त्याचबरोबर आता प्रिया ही तिथे पळत येते आणि म्हणते, बाबा बाबा हे तुम्ही काय करता, अहो माझ्या या लग्नासाठी तुम्ही सुभेदारांच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला जबाबदार धरू नका. खरं तर मीच अश्विनशी लग्न केलं आणि मलाच या घरात सून म्हणून यायचं होतं, यामध्ये कुणाचा काहीही दोष नाही. ते ऐकून आता रविराजला काय बोलावेनी काही नाही कळत नसतं. रविराज म्हणतो, मला माहिती माझ्या मुलीला आणि माझ्या बायकोला भरीस घालून माझ्या परवानगीशिवाय जाणून बुजून पूर्णाजीने हे लग्न घडून आणलंय. आता मला या घराशी काही संबंध ठेवायचा नाही. तर आता सगळेजण आता रविराजला समजावू लागतात आणि ताबडतोब आता
पूर्णाजी म्हणते की रविराज तुम्ही आज जे बोलताल ना ते सगळं मी ऐकून घ्यायला तयार आहे. कल्पना देखील आता रविराजला समजावू लागते, पण आता रविराज कोणाचंही ऐकून घेण्यासाठी तयार नसतात. रविराज म्हणतात की मी कोणतीही गोष्ट ऐकून घेणार नाही, कारण आज तुम्ही एवढी मोठी चूक केली, ती चूक कधीच भरून येऊ शकत नाही. म्हणून आज मी तुम्हाला सांगतो की मी आजपासून सुभेदारांच्या घराशी कायमचे संबंध तोडलेत आणि नातेसुद्धा आपले संपलेत जमा आहे. त्याचबरोबर आता रविराज म्हणतात की हे बघ तन्वी, आजपासून तू मला मेलीस आणि मी तुझा बाप नाही, असे म्हणत आता सगळे संबंध तोडून रविराज हा रागाच्या रुद्रावताराने प्रतिमाला घेऊन घरी आलेला असतो. इकडे आता रविराजला खूप पस्तावा येत असतो, पण रविराजचा मोठा नाविलाज झालेला असतो आणि रविराज आता नाविलाजाने सगळे विचार मनात आणून रविराजला काही चैन पडत नसते. त्यानंतर आता रविराज हा तन्वीच्या रूममध्ये येतो आणि तन्वीची रूम आता बारकाईने बघू लागतो आणि तन्वीच्या त्या जुन्या वस्तू, जुन्या आठवणी यामुळे आता रविराजचे मन भरून येत असते आणि आपली तन्वी लग्न होऊन सासरी गेली, तिच्या आठवणी मात्र इथेच राहिल्या. यामुळे आता रविराजच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि त्याच वेळेस रविराज आता तन्वीचं कपाट उघडतात आणि कपाट उघडल्यानंतर आता रविराज समोर येते ते 2 लाल गाठोडे आणि जे गाठोडं आजपर्यंत तन्वीने कपाटात लपून ठेवलं होतं ते गाठोडं दुसऱ्यांदा रविराज समोर आलेलं असतं. पहिल्यांदा ज्या वेळेस ते आलेलं असतं त्यावेळेस नागराजने रविराजच्या हातातून ते गाठोडं वाचवलेलं असतं, पण आज मात्र तन्वीचं कपाट उघडल्यानंतर ते लाल गाठोडं जेव्हा रविराज समोर येतं तेव्हा मोठा अचंबा वाटून पुन्हा रविराज ते गाठोडं आपल्या हातात घेतात आणि म्हणतात की खूप दिवसापूर्वीसुद्धा मी हेच लाल गाठोडं बघितलं होतं, पण या गाठोड्यामध्ये असं आहे तरी काय आणि हे गाठोडं तन्वीच्या कपाटात का असं आहे तेच मला काही कळत नाही. असा विचार करून आता रविराज हे ते गाठोडे सोडतात आणि ते गाठोडं सोडता क्षणी आतापर्यंत लपून बसलेले ते सत्य आता रविराज समोर आलेले असते आणि त्या गाठोड्यातील त्या वस्तू बघून रविराज आता अवाक झालेले असतात. एक एक गाठोड्यातली वस्तू आता रविराज बारकाईने बघू लागतात आणि त्या गाठोड्यावरती आता ज्यावेळेस रविराज गाठोडे सोडत असतात त्यावेळेस त्या गाठोड्यावरती आता प्रिया मधुकर हे नाव लिहिलेलं असतं आणि जेव्हा आता रविराज त्या गाठोड्यातील प्रियाचा फोटो बघतात त्याच वेळेस प्रियाच्या त्या फोटोच्या पाठीमागे नाव असतं प्रिया मधुकर आणि प्रियाची आश्रमातील जॉईंट झालेली तारीख असती आणि त्यानंतर त्या गाठोड्यात प्रियासोबत आश्रमात येताना ज्या ज्या वस्तू असतात त्या मधुभाऊंनी त्या गाठोड्यात ठेवलेल्या असतात आणि त्यानंतर ते गाठोडं आता बघता क्षणी रविराजला मोठा धक्का बसतो. रविराज विचार करतो की या गाठोडे सोडत असताना प्रियाचं नाव आहे आणि यामधील ज्या वस्तू बघितल्या तर यामध्ये एक लहान मुलीचा फोटो आहे, पण त्या फोटोच्या पाठीमागे सुद्धा प्रिया मधुकर हे नाव आहे आणि आश्रमात जॉईंट झाल्याची तारीखसुद्धा आहे. म्हणजे हा फोटो तर आपल्या तन्वीचा नाही, मग या फोटोवरती प्रिया मधुकर हे नाव कसं? ताबडतोब आता रविराज हे प्रतिमाकडे येतात आणि प्रतिमाला सगळी हकीकत सांगतात. आता प्रतिमालाही धक्का बसलेला असतो. प्रतिमा म्हणते की रविराज बरोबर आहे, आपल्या तन्वीचा लहानपणीचा फोटो हा तर वेगळा आहे, हा कोणता फोटो आहे? तेव्हा आता इकडे प्रतिमाला सुद्धा आता मोठा संशय येऊ लागलेला असतो. प्रतिमा म्हणते एक काम करा, आपल्याला या सगळ्या कोड्याचा उत्तर फक्त एकच व्यक्ती सांगू शकतील आणि ते म्हणजे की मधुभाऊ. तेव्हा आता रविराजला प्रतिमाचे म्हणणे पटून ताबडतोब आता रविराज हे प्रतिमाला घेऊन आता मधुभाऊकडे जाण्यासाठी निघतात. पण त्याच वेळेस आता प्रतिमा म्हणते हे बघा मधुभाऊ आता सुभेदारांच्या घरी राहत आहेत, तेव्हा तुम्ही काही तिथे येऊ नका, कारण तुम्ही पुन्हा आता तुमच्या मनात राग असल्यामुळे तिथे तुम्ही काहीतरी बोलून जाताल आणि आपल्याला जे काम करायचे तेही राहून जाईल. त्यापेक्षा मी या सगळ्याचा गुपचूप उलगडा करते. रविराज म्हणतो की प्रतिमा माझा आता तुझ्यावरती विश्वास राहिलेला नाही आहे. अगं तू मला न विचारता डायरेक्टली जाऊन तू
तू त्या तन्वीचं लग्न लावलं आणि आज तू हे कामसुद्धा करशील, माझा तुझ्यावरचा विश्वास उडालेला आहे. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की अहो माझ्यावर विश्वास ठेवा, मी तन्वीलासुद्धा हे कळू देणार नाही आहे की कुणालाही नाही. गुपचूप जाऊन मधुभाऊच्या रूममधून त्यांना सगळं विचारून तशीच परत येईल. तर आता रविराज म्हणतात की ठीक आहे, मी तुला एक संधी देतो प्रतिमा. ताबडतोब आता तो फोटो घेऊन प्रतिमा ही मधुभाऊंकडे आलेली असते. मधुभाऊंकडे येताच आता प्रतिमा मधुभाऊंना म्हणते की मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची, तेव्हा तुम्ही मला त्याचं उत्तर देताल, मला एक माहिती हवी आहे. तर आता प्रतिमाकडे बघत मधुभाऊ म्हणतात की विचारा ना. तेव्हा आता प्रतिमा तो फोटो आता मधुभाऊला दाखवते आणि म्हणते की मधुभाऊ, हा फोटो तुम्हाला कुणाचा आहे हे सांगता येईल का? ते ऐकताच मधुभाऊ तो फोटो बघून म्हणतात की हा फोटो आहे प्रियाचा. ज्या वेळेस प्रिया लहानपणी आश्रमात आली होती त्यावेळेसचा हा फोटो आहे. ते ऐकताच प्रतिमाला मोठा धक्का बसतो आणि प्रतिमा म्हणते की काय सांगता मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात हो, जी मुलगी आश्रमात लहानपणी येत असते ना त्यावेळेस तिच्याजवळील सगळ्या वस्तू आम्ही एका लाल गाठोड्यामध्ये कलेक्ट करून ठेवतो. मोठेपणी तिच्या त्या सगळ्या आठवणी आम्ही तिच्यासमोर आणण्यासाठी ती जपून ठेवत असतो. आणि फोटोच्या पाठीमागे नावसुद्धा असेल बघा आणि आश्रमात आल्याची तारीख. आणि लगेच आता प्रतिमा म्हणते की हो खरंच की. तर आता मधुभाऊ म्हणतात की ही प्रिया मधुकर आहे आणि हिची आई हिला घेऊन आश्रमात आली होती. परिस्थिती गरिबीची असल्यामुळे आणि पोट भरणे सुद्धा शक्य नसल्यामुळे आईने प्रियाला या आश्रमात ठेवले होते. पण प्रियाने या आश्रमात येऊन सुद्धा तिच्यावरती संस्कार झाले नाहीत. आणि बघा आज या प्रियामुळे माझ्यावरती कोणती वेळ आली. ती ऐकताच प्रतिमाला मोठा धक्का बसतो. पण प्रतिमा ताबडतोब तिची भावना आवरते आणि प्रतिमा म्हणते ठीक आहे. मधुभाऊ म्हणतात पण तुम्ही हे सगळं का विचारता? तर लगेच आता प्रतिमा म्हणते की मी याचं उत्तर तुम्हाला नंतर देईल मधुभाऊ, जाऊ का मी? आणि लगेच आता प्रतिमा ही निघून पुन्हा घरी येते. रविराज आता वाटच बघत बसलेला असतो. रविराज म्हणतो की काय झालं प्रतिमा? तर आता प्रतिमा तिथे घडलेली सगळी हकीकत सांगते. प्रतिमा म्हणते की मधुभाऊनी लगेच प्रियाचा फोटो बघताच प्रियाला ओळखले आणि म्हणाले की ही लहानपणीची प्रिया आहे. ते ऐकताच आता रविराजने डोक्याला हात लावलेला असतो. तर आता रविराज म्हणतो की प्रतिमा, अगं आपली तन्वी लहानपणी काय अशी होती काय? तर लगेच प्रतिमा म्हणते की थांबा ना, तन्वी कशी होती ना, आपल्याकडे तिचा फोटो असेल ना. आणि ताबडतोब रविराज त्याच्या मोबाईलमधून लहानपणीच्या सायलीचा फोटो काढून आता प्रतिमाला दाखवतात आणि म्हणतात की बघ हा फोटो मॅच होतो का? अगं जमीन आसमानचा फरक आहे या फोटोमध्ये. आणि लगेच आता प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य आता रविराज समोर आलेले असते. आणि त्या क्षणी सत्याचा उलगडा होऊन आता रविराज म्हणतो की अगं प्रतिमा, पण हे कसं शक्य आहे? प्रियाच्या पायावर सुद्धा खून आहे आणि प्रियाचे DNA रिपोर्टसुद्धा मॅच झालेत. एकाच वेळी या सगळ्या गोष्टी कशा मॅच होऊ शकतात? प्रतिमा म्हणते नाही, मला काहीतरी गडबड वाटते. रविराज म्हणतो की आता तर काय करावं ते कळत नाही. तेव्हा आता रविराज म्हणतो की मला परत एकदा प्रियाच्या पायावरील जन्मखून स्वतःच्या डोळ्याने बघायला हवी आणि त्याचबरोबर आता DNA रिपोर्टसुद्धा चेक करायला हवेत. आणि आता रविराज म्हणतो की 1 मिनिट, जर प्रियाच्या पायावरील जन्मखून ही डुप्लिकेटसुद्धा काढता येऊ शकते, रिपोर्टसुद्धा डुप्लिकेट बनवता येऊ शकतात. आणि ताबडतोब आता रविराज आता सुभेदारांच्या घरी येऊन प्रतिमाला आता प्रियाचे पाय कसे चेक करायला सांगतो. आणि ज्यावेळेस प्रियाचा उजवा पाय आता प्रतिमा बघते त्यावेळेस प्रियाचा उजवा पाय कोरा असल्याचे खरखरीत आता सगळ्यांसमोर आलेले असते. आणि त्याचबरोबर प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य. आणि सगळ्यात मोठा धमाका होऊन आता रविराज सुभेदारांच्या समोर प्रिया तन्वी नसल्याचे सत्य घेऊन येत सगळ्यांना मोठा धमाका उडून धक्का बसलेला असतो. आणि प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य समोर येताच आता पूर्णाजी आणि कल्पना रागाने प्रियाचा आता हकालपट्टी करून प्रियाचा समाचार कसा घेणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.